त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं, पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीचे सोयरे नाही बसलेत, कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे नाहीत तर कोण आहेत? 180 जाती होत्या 1967ला, आज त्या पावणे 400 झाल्यात. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तसं सगळ्या जाती धरा, त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती, त्या फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्यात, हे रक्ताचे आहेत का? संबंधींचे भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेलेत, कोण गेले? कोण गेले? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना आत. मग मराठीचे पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जे रूल आहे तेव्हा आम्हाला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा, हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं, सगळं उडत आहे ओबीसीचं. का सरकार उडवत नाही? मराठ्यांनी समजून घ्या, कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेले, ते खोटं असू. आणि आपल्याला का भेट नाहीत? तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्याणार. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही, काही घेऊन पळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिले ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाही. सोयरे कसं काय घातली? रक्ताचे आहेत का ते? आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले ते ना पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994ला सगळे पाहुणेच घातले त्यांचे. आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही, सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या, नंतर 450 घातल्या, सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नातं? भावकी आहे का? समान आडनाव आहे का? दाखव, चल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या, म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी आहे, फक्त गावं सोडून लांब लांब गेलेत. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर, इकडं आला ना, इकडचा 7-12 नाही, तिकडचा दे. तिकडं वावर नव्हतं ना येडगांडीच्या त्याला, इकडं आल्यावर कष्ट करून कमीलं त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का? नोंद निघाली जन्म मृत्यूवर, फसलीवरती, एखाद्याचा रजिस्ट्रीला साक्षीदार झालाय म्हणून. नाही नाही म्हणजे तुला नाही देता येत महसुली पुरावा दे. त्याला वावरत नाही, मजूर कसा देईन? त्यांनी पाप केलं, त्याच्या लेकर बाळाने अधिकारी होऊ नये, साहेब बनायचं नाही. नोंद सापडली त्याची, नाही म्हणतात महसुली दी. महसुला सापडलं. प्रवेश निर्गमवर आहे का? अरे शिकलं नाही ना यार ते. तो काय डोकं सरड का काय, ते शिकले नाही. पहिले लोकांना शिकत नव्हते. ते माऊली खरात आला ते योगायोगाने, त्याच्या भावाला दिले आणि त्याच्या लहान मोठ्या भावाला दिले, लहानाला द्यायना. गेवराईचं मालेगाव, गेवराई तालुक्यातलं मालेगावचं उदाहरण, हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. आणि बोललं की तिला राग येणार. ती समोर चेहरा दिसला म्हणून मी लगेच उदाहरण दिलं. का? पैसे पाहिजेत काय अधिकाऱ्याला? खिस्सा गरम करायचा? कशामुळे व्हॅलिडेट देत नाहीत तुम्ही? नोंदी असून कशामुळे मराठ्यांच्या लेकरात वाटोळ करायचे तुम्हाला? काय कारण आहेत? काय चुकीचं बोलतो मी? मराठ्यांनी सांगावं मला, तू मराठ्याचं कल्याण करू नको. नको करू. मी प्रामाणिक आहे. काय माझी चूक आहे मी प्रामाणिक असणं? मनोज जरांगे
जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. ओबीसी आरक्षण बोगस असल्याचं म्हणत जरांगे यांनी काही समाजाच्या नोंदी आणि आरक्षण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. यावेळी माळी समाजाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या धोरणावरही टीका केली. या वक्तव्यानंतर विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आता आणखी संवेदनशील बनताना दिसत आहे. सोशल मीडियावरही या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू असून समर्थक आणि विरोधकांमध्ये वाद रंगला आहे. तुमच्या मते आरक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाजांनी एकत्र बसून तोडगा काढायला हवा का? कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा. अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.